हम आ रहे हैं, आप टेंशन कोई बात नहीं, हम हैं हम आ रहे हैं, आप टेंशन मत लो मैडम। अरे मैडम ये प्रेसिडेंट साथ आया है, आपको किसी चीज का डरने के लिए हम साथ में, आपको किसी को क्या हुआ है? चलो पर थी, क्या बोलते भेलपुरी खाने की हाँ, पति साइड में ठीक है। एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम ही है, उसने उसको गोली मार दी। ओके, डोंट वरी, यू ओके, यू नीड अ वाटर सर? Huh? Ask for help. Okay, you first you give the hands water, drop of water, take a drop of water, sir, please. माझं नाव असावरी जगदाळे आहे. मी संतोष जगदाळेंची मुलगी आहे. आम्ही आमच्या परिवारासोबत फिरायला गेलो होतो पहलगामला, काश्मीरमध्ये. आणि तिकडे एक मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे, जिकडे खूप सारे लोक फिरायला येतात. ते उंचावर आहे. साधारण 30-35 मिनिटाचं चढून जावं लागतं. त्यानंतर ते एक मोकळं पठार येतं, जिकडे मागे डोंगर वगैरे आहे. खूप सुंदर अशी जागा आहे. तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो. आणि फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून. आणि कळत नव्हतं की काय चाललंय. तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता है तो ऐसी फायरिंग होतीये. तर मग नंतर अचानक लोक पळायला लागली, सगळी म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली, लोक पळायला लागली. तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतं. सो तिकडे 2 टेंट्स होते, म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो. आणि आमच्यासोबत म्हणजे जे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे, जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते, ते झोपले होते. आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको, मी, माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी 2 फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या होत्या. ते लोक पण प्रचंड घाबरली होती. आमच्या ऑपोजिट साईडला एक टेंट होता, जिकडे काही लोक लपली होती. तर त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं. जे फायरिंग करत होते त्यातला जो कोण तो व्यक्ती होता, मग तो आमच्या इथे आला. मग त्याने माझ्या वडिलांना उठवलं. त्यांच्यावर पण फायरिंग झालं. म्हणजे तो रागानेच पुरुषांना पकडून मारत होता. माझे जे सोबत जे काका होते गणबोटे, कौस्तुभ गणबोटे, त्यांच्यावर पण फायरिंग झालं. त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली. माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाला. एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली, आणि एक कानापासून टच होऊन गेली होती, पण ती लागलीच होती, म्हणजे डीप कट होता तो. त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले. आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुभ गणबोटे, ते काका माझे, तर त्यांना पण बॅक फायर झाली, म्हणजे मागून गोळी घातली, कारण ते उलटे झोपले होते. तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये, फुटला म्हणजे. आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली. आमच्या शेजारी ज्या फॅमिलीज होत्या त्यातले पण 2 पुरुष, त्यांच्यावर पण फायरिंग झाली. असे बरेचसे फॅमिलीजमधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली, आणि ते गेले. सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं, कारण आम्हाला हेल्प हवी होती. तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जाणं गरजेचं होतं. सो आम्ही अराउंड 30 मिनिट्स उतरायला आम्हाला लागले. तिथे एक लोकल जो घोडेवाला होता, तो माणूस खूप चांगला होता. त्याने आम्हाला हेल्प केली. म्हणजे तो थांबला, तो पळून नाही गेला. तो म्हणला की आप हमारी सवारी हो, तो मेरा काम है आपको इधर से नीचे लेके जाना. तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं. तिथल्या लोकल लोक जेवढी पण तिथे ते घोडेसवारीवाले, तिथे जे टुरिस्ट पॅक्स, म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोक होती, त्यांनी पण आम्हाला हेल्प केली. मला चक्कर आली होती, तर त्यांनी मला उचलून गाडीतनं हॉस्पिटलाइज करायचं ट्राय केलं. हे अशी खूप सारी हेल्प तिथे मिळाली. आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी वर चालली होती. सो आम्हाला माहिती होतं की आमची माणसं तिथनं काढली जातील. साधारण 4:30-5ला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजण. त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत, जी वर अडकली होती, त्यांना हेलिपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलंय. पण अपडेट्स काही मिळत नव्हते. आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पहलगाम क्लबमध्ये, जिकडे आमच्यासोबत जेवढे पण लोक, ज्यांच्या फॅमिलीजमधल्या लोकांना मारलं होतं, ती लोक होती. आणि तिथनं मग आम्हाला रात्री 11:30 वाजता वगैरे कळालं, 12 वाजता, की काही डेड बॉडीज तिथे आहेत. म्हणजे काही लोकांचा मृत्यू झालाय. त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला बोलवलं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं. म्हणजे कळालं त्याच्यामुळे की ते दोघं पण गेलेत. त्यानंतर आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्टमॉर्टमसाठी. आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्टिव्ह जागी पाठवणार होते. सो या प्रोसेसला भरपूर वेळ लागला. अराउंड 24 तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो.
फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोपं झालं. म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो, म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही. तो एकदम म्हणजे देवासारखाच माझ्यासाठी उभा होता. तो तो मला म्हणत होता, सिस्टर आपको जो भी हेल्प चाहिए मैं हूँ इधर. आर्मी मधले पण एक जण होते, त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत होते. लेफ्टनंट कर्नल होते काही, ज्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं. सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्यासोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं. बट ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले, आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते, एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं, ते आता नाही आहेत. म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये. मला अजूनही, मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय. तुम्ही विचार करू शकता, मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एज मध्ये हे बघितलंय, तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे. आयुष्यभरासाठी हे विसरणं, हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या. खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला. अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत. ती माणसं असूच शकत नाही. कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने. आणि आता आमचं तर पूर्ण सगळं संपलंय, तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी. ते पहाडीतूनच आले, म्हणजे जिथे खूप उंच उंच झाडं होती तिकडूनच ते आले. ऍक्च्युली आम्हाला कळलं जेव्हा ते आमच्या जवळ आले, त्यामुळे ते एक्झॅक्टली कुठून कुठून आले नाही सांगू शकत, कारण आम्ही तो पूर्ण ओपन मैदान आहे, तर चारी बाजूला लोकांच्या डेड बॉडीज पडल्या होत्या. सो म्हणजे गेटवर जिकडनं एंट्री करतो तिकडे एक माणूस पडलेला होता, जिथे ते म्हणजे ते रोपवे सारखं एक ते स्पोर्ट असतं, ते तिकडे ते लोक जे करत होते तिथे काही लोक पडलेली होती. तिकडे खायचे स्टॉल्स होते, तिथे काही लोकांना मारलं गेलं होतं. आता आम्ही जिथे थांबलो होतो ते स्टॉल्स होते लोकल लोकांचे, जिथे कपडे ते भाड्याने देतात शूटिंग करण्यासाठी. तिथे काही लोक आमच्या, तर जसं माझेच वडील होते तिथे, तर असं सांगू नाही शकत की ते एक्झॅक्टली कुठून आले. फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू शकते. आता तिथे वर अजून काही स्पॉट्स आहेत. आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉइंट होता, त्याच्या वर पण आणखी काही स्पॉट्स आहेत जिकडे आम्ही नाही गेलो. तिकडे काही लोक अडकली होती, ती वाचली लकी त्यातली काही लोक, पण मध्ये जे रस्त्यात होते त्यांना पण धरून मारलं गेलं. सो सांगू नाही शकत की ते कुठून आले होते. किती होते साधारण, किती लोक होते? मी तरी 4-5 लोकांना पळत जाताना पाहिलं, पण ते एक्झॅक्टली किती नाही सांगू शकत. तुमची सुटका कशी झाली? एका वेळेला सुरुवातीला काय म्हटलं त्यांनी तुमच्या समोर आल्यानंतर, आणि किती साधारण वेळामध्ये हे सगळं झालं? साधारण 15-20 मिनिटाचा हा खेळ चालू होता पूर्ण. म्हणजे आम्ही पळेपर्यंतचा मी सांगते, मी एक्झॅक्ट टायमिंग, आता ती सिच्युएशन अशी नाही ना मी कॅल्क्युलेट करेन टाइम की किती वेळ चाललंय हे, कारण त्यावेळेला एक एक मिनिटं पण आपल्याला एक एक तासासारखा वाटतो. सो मी त्याच्यावर नाही काही सांगू शकणार, पण साधारण 15-20 मिनिटं ते आले, पूर्ण फायरिंग झालं, आम्ही एकमेकांना सांभाळणं वगैरे सगळ्यामध्ये 15-20 मिनिटाचा टाइम गेला असेल. लोकांनी ते तुमच्याशी संवाद साधला का? अतिरेकी होते, त्यांच्या हातात बंदुका होत्या, तुमच्याशी काय बोलले, काय त्यांनी? नाही, ते फक्त आम्हाला एवढंच बोलत होते की तुम्ही कलम वाचून दाखवा. आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील, ज्यांना नाही येत त्यांनी नाही वाचली, पण त्यांनी असं काही स्पेसिफिक, म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं. पण त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात ना. सो आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझनमुळे मारलंय किंवा कुठलं काही. आता त्यांच्या डोक्यात काय हे आपण नाही सांगू शकत. आता माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो, पण तरी त्यांना मारलंच ना. असे कितीतरी लोक असतील जे त्यांना म्हणले असतील की आम्ही काहीच केलं नाही, तुम्ही आम्हाला का मारताय. सामान्य लोकांना मारण्याचा हेतू काहीही असू शकतो, त्याच्यावर आपण काहीच कमेंट नाही करू शकत. महिलांना आणि पुरुषांना असं वेगवेगळं केलं होतं? नाही, सगळे फॅमिलीज आपल्या आपल्या फॅमिली सोबत होते. आता एक इन्सिडेंट तर आमच्या कळण्यात आला की एक मुलगा आणि आई म्हणजे काहीतरी स्पोर्ट्स का फोटोज त्यांचा चालू होता, त्यांचे जे वडील होते ते स्नॅक्स आणायला गेले होते, तर त्यांच्या इथे गोळी मारली गेली होती. ते जेव्हा आले तेव्हा त्यांना कळलं की आपल्या नवऱ्याला, म्हणजे आपल्या वडिलांना मारलं गेलंय. सो तो मुलगा ओरडला की उनको मारा है तो हमें भी मारो. तर मग ते तेव्हा बोलले की हम तुम्हें नहीं मारेंगे, हम औरतों को और बच्चों को नहीं मारेंगे असं. पण असं नाहीये. त्या शूटिंग म्हणजे त्या फायरिंग मध्ये एक 17 वर्षाचा मुलगा होता, त्यालाही गोळी लागली होती, तोही गेला. एक्झॅक्टली नाही माहिती, कारण आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये होतो. प्रत्येक जण तिथे आक्रोश करत होता, प्रत्येकाच्या फॅमिलीतला एक एक पर्सन, म्हणजे एक कर्ता पुरुष गेलेला आहे.
तुम्हाला ते कपल तर माहिती असेल, ते खूप सगळ्या न्यूजमध्ये दिसतात. ती मुलगी माझ्या शेजारी बसली होती. जस्ट 16 एप्रिलला आय थिंक लग्न झालं आणि तिचा नवरा नेव्ही मधला ऑफिसर होता. तो सुट्टी घेऊन ते हनीमून करण्यासाठी फर्स्ट का सेकंड डे होता त्यांचा आणि ही घटना त्यांच्यासोबत झाली. तिचं असं म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याचे श्वास चालू होते, पण आय डोंट नो पुढे उपचार करताना मे बी त्यांची डेथ झालेली असू शकते. असं एकूण हा प्रकार किती वेळ चालला आणि त्यानंतर मी सांगितलं सर ह्याच्यावर. मदत किती वेळानंतर आली काय? ते खूप उंच आहे सर, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी आली. त्याच्यानंतर ते वर गेले असतील, त्यांनी रेस्क्यू. आता तिथे वर काय झालं काय आयडिया नाही, बिकॉज मी तुम्हाला म्हणलं की मला चक्कर आली होती. सो मधला जो 1 तासाभराचा पार्ट आहे, जोपर्यंत मला हॉस्पिटलला नेत होते, सो तो मला नाही माहिती. साधारण त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय माध्यमांना. त्यांनी वारंवार सांगितलं की साधारण तिथे येऊसपर्यंत एक 25 ते 30 मिनिटाचा कालावधी जातो, कारण ते खूप उंच आहे. बातम्यांमध्ये सुद्धा आलेला आहे आणि अनेक कुटुंबियांनी तो सांगितलेला सुद्धा आहे. आणि ऍक्च्युली आम्हाला येणं सोपं व्हायचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला आम्ही पकडला होता, म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ऍक्च्युली सॉरी माहिती नाहीये आणि आठवतही नाहीये. तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता. तो आमच्या तिघींसाठी, त्याला कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय, तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारातला. तो पळून नाही गेला. तो म्हणला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो. तो आम्हाला तिघींना घोड्यावर, माझी आई पडली, तिला लागलं, तिला उठता येत नव्हतं. त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं, तिला घोड्यावर बसवलं. माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडने भरल्या होत्या, कारण त्यांच्या जे गणबोटे, कौस्तुभ गणबोटे होते, त्यांचं जे काही रक्त होतं, माझ्या वडिलांचं जे काही रक्त होतं, ते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्तानी वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं. त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हर पर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मैं लेके आयो. आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिले, कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं, तर आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही. तर आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी. ते म्हणले नाही, हम ही देते आपको, आप क्या पैसों की बात कर रहे हैं, हम है ना. हमें भी बहुत बुरा लगा है की आप लोगों के साथ ये हुआ है. सो तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते. आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डे पासून, तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो, जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला, एक हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो, तो माणूस माझा हात पकडून डसा रडत होता की सिस्टर ये क्या हो गया आपके साथ. पण माझे वडील आणि ते जे कौस्तुभ गणबोटे होते, त्यांचा त्या ड्रायव्हर सोबत आमचं 2च दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जुळलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्या सोबत होता. म्हणजे मी त्याला म्हणलं की आप मुझे हेल्प करो, आप किधर मत जाओ. तो गेला नाही, तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्या सोबत होता, रात्र दिवस. कुठेही मी त्याला म्हणलं की अभी गाडी निकालो, तो गाडी काढत होता. मी त्याला म्हणलं अभी इधर से उधर जाओ, वो ये लेके आओ, वो लेके आओ. तर सगळं माझ्यासाठी तिथे उभा राहून करत होता. आज मी पुण्यात सकाळी माझ्या आई वडिलांना, त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत, माझी जेव्हा एअरपोर्टला आमची फ्लाईट लँड झाली तेव्हा मी फोन चालू केला, तर पहिले मला त्याचे 5 मिस कॉल पडलेले दिसले. तो रात्रभर तेव्हाही जागा होता, कारण आमची ऑफ वेला फ्लाईट होती, 3:30ची फ्लाईट होती आणि आम्ही पोचणार पहाटे होतो. तर त्याचा मला, मी पहिलं उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पहुंच गए. तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा है. आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी होता, पण तरी तो आमच्यासाठी पळत होता. म्हणजे माणुसकी होती त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्व्हाइव्ह करू शकलो. मिलिटरीचं खूप सपोर्ट मिळाला, आर्मीचा खूप सपोर्ट मिळाला, म्हणून तिथून आम्ही सर्व्हाइव्ह करून इथपर्यंत येऊ शकलो. पण ऍक्च्युली तो खूप भीतीदायक प्रकार होता. खूप भीती वाटत होती की कुठून कधी एक बुलेट येईल आणि ती आपल्याला फोडून जाईल, सांगू शकत नाही. आता तुम्ही सरकारकडनं काय अपेक्षा ठेवता? सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की तिचे वडील माझे मित्र आहेत, खूप चांगले. तर आयुष्याचा प्रत्येक टप्पा असतो. कष्ट केल्यानंतर माणसाचं एक झाडाला फळ लागण्याची जी वेळ असते, त्या काळात माझ्या मित्राचा मृत्यू झालाय. तर सरकारकडनं आम्हाला एवढ्याच अपेक्षा आहेत की माणूस तर गेलाय, तो काय भरून निघणार नाहीये, पण जास्तीत जास्त त्यांना कम्पेन्सेशन मिळावं, जास्तीत जास्त भरपाई मिळावी, याच्याबद्दल मी मित्र म्हणून तिच्या वतीने थोडंसं बोलतो. कारण ती आज खूप लहान आहे, बोलू शकत नाही आणि खूप सकाळपासून प्रत्येक वारंवार प्रश्न विचारून की आता ती थोडीशी 3 दिवस ट्रॅव्हल केल्यामुळे थोडी थकली पण आहे. तर माझी सरकारला विनंती आहे की जास्तीत जास्त त्यांनी भरपाई जगदाळे कुटुंबियांना द्यावी. मी संतोष नावाळे मित्र म्हणून मी त्यांच्या परिवाराचे कुटुंबियांच्या वतीने मी सांगतो की त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी, कारण हा उमेदीचा काळ त्यांचा होता. अनेक स्वप्न त्यांची राहिली होती पुढच्या 10 वर्षामध्ये, ही पूर्ण करायची होती.
अनेक वेळा ते आसवरीचं लग्न करायचे आणि नंतर आपल्याला सेटल व्हायचंय, आपल्याला पुढं असं करायचंय, असं बरंच प्लॅनिंग त्यांचं चालू असायचं आमच्याबरोबर, मित्रांबरोबर. ते कुठेतरी टप्प्यावर अर्धवट थांबलेलं आहे. त्यामुळं तिच्या परमिशनने मी तुम्हा सर्वांना कुटुंबियासाठी भरपाईची मागणी करतो.